ग्रामपंचायतींना यंदा विकास कामांसाठी 160 कोटींचा निधी मिळणार आहे आणि या संदर्भाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली असून या संदर्भाचे आदेशही निर्गमित करण्यात आले। एकंदरीतच जनगणना झाली नसल्यामुळे अनेक गावांना याचा फटकाही बसला। सोलापूर जिल्ह्यातील 1024 ग्रामपंचायतींना यावर्षी 15व्या वित्त आयोगातून विकास कामांसाठी साधारणपणे 160 कोटींचा निधी मिळणार आहे। त्या संदर्भातील माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने त्रुटींची पूर्तता करून शासनाला पाठवली आहे। ज्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे त्या ठिकाणी निधी खूपच कमी मिळेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। मागच्या वर्षी 15व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीतील किती निधी सध्या शिल्लक आहे, त्या ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या, गावची लोकसंख्या, वार्षिक पुस्तिका, लेखापरीक्षण, वार्षिक विकास आराखडा अशा बाबींची माहिती शासनाने नुकतीच मागवून घेतली आहे। गतवर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 93 कोटी 58 लाखांचा बंधित तर 62 कोटी 39 लाखांचा अबंधित निधी मिळाला होता। यंदा त्यात काही कोटींनी वाढ होऊन 160 कोटींपर्यंतचा निधी मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। आमचा गाव आमचा विकास या ब्रीद वाक्यानुसार गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी असतो। सध्या सोलापूर जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे। या ग्रामपंचायतींना निधी कमी मिळू शकतो, तो निधी अन्य ग्रामपंचायतींकडे वळवला जातो।